जसजशी 20 नोव्हेंबर ही तारीख जवळ येते राजकीय घडामोडींचा वेग चांगलाच वाढलाय आणि या घडामोडींमागे अनेक लहान मोठ्या बातम्या दडल्यात। याच बातम्यांचा पिक्चर दाखवणार आहोत राजकीय शोले या विशेष कार्यक्रमात। महायुतीचे उमेदवार एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार फायनल करत असले तरी जागा वाटपाचा डिसिजन मात्र दिल्लीतच फायनल होतो। मात्र यंदा दिल्ली हायकमांडला देखील पेच सोडवताना कठीण जात आहे। अमित शहांच्या घरी तब्बल 3 तास बैठक चालली। काही जागांचा तिढा सुटला असला तरी काही जागांचं घोडं मात्र अजूनही अडलेलंच आहे। अमित शहांच्या उपस्थितीत चाललेल्या बैठकीत नेमकं काय काय झालं पाहूयात इनसाइड स्टोरी राजकीय शोलेच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये। वेळ दुपारी 2 वाजता। सर्वात पहिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अमित शहांच्या घरी पोहोचले। देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंची तासभर अमित शहांसोबत नेमकी काय खलबतच झाली माहिती नाही। वेळ दुपारी 3 वाजता। तासाभराच्या अंतरानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीसाठी आले आणि तब्बल 3-3.5 तासानंतर ही बैठक संपली। या बैठकीच्या इनसाइड स्टोरीपेक्षा ही मीटिंग एक दिवसानं कशी पुढे ढकलली गेली हे त्यापेक्षा जास्त इंटरेस्टिंग आहे। दुसऱ्या टप्प्यातील रखडलेल्या जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार बुधवारी रात्रीच दिल्लीत आले होते। प्रतीक्षा होती ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची। कामाख्या देवीचं दर्शन, सिंधुदुर्गात निलेश राणेंचा पक्षप्रवेश असे कार्यक्रम आटपून मुख्यमंत्री दिल्लीला येणार होते, परंतु मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा एकाएकी रद्द झाला। विशेष म्हणजे अजितदादांसोबत दिल्लीला आलेल्या सुनील तटकरेंना सुद्धा ही बातमी माध्यमांतूनच कळली। त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सुनील तटकरेंनी हा प्रकार मिसकम्युनिकेशन असेल का असं म्हटलं, परंतु हा मिसकम्युनिकेशनचा प्रकार की असमन्वय याविषयीच्या राजकीय चर्चा दिल्लीतल्या वर्तुळात रंगू लागल्यात। अखेर गुरुवारी सकाळी एकनाथ शिंदे दिल्लीला पोहोचले। आता बैठकीतल्या मुद्द्यांकडे येऊया। भाजपनं 99, अजित पवारांनी 38 तर एकनाथ शिंदेंनी 45 उमेदवार जाहीर केलेत। असं असलं तरी महायुतीत 30 जागांवरचा तिढा कायम होता। मात्र अमित शहांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत काही जागांचं कोडच सुटलंय। वसई, विरार, पालघर आणि बोईसर या जागा सोडण्याची तयारी भाजपनं दाखवली आहे, तर नालासोपारा मतदारसंघ भाजपनं स्वतःकडे ठेवलाय। आष्टी, वडगाव शेरी आणि तासगाव या जागांवरून भाजप आणि राष्ट्रवादीत घासाघीस सुरू आहे। याशिवाय नवाब मलिकांच्या उमेदवारीवर अमित शहांसोबतच्या बैठकीत काय ठरलं याचा सस्पेन्स कायम आहे। लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही भाजपनं काही जास्त जागांचा अट्टहास धरल्याचं कळतंय। लोकसभेच्या वेळी एकनाथ शिंदे यांनी सर्वेच्या मुद्द्यावरून काही जागा सोडल्या होत्या, मात्र यावेळी शिंदेंनी काहीशी ताठर भूमिका घेतल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेलं आहे। विधानसभेच्या वेळी एकनाथ शिंदे यांची वाढलेली लोकप्रियता यामुळे विधानसभेला शिवसेनेला जास्त जागा मिळू शकतात, मात्र लोकसभेप्रमाणेच जर आता देखील अट्टहास धरला तर यामुळे नुकसान होऊ शकतं असा शिंदेंच्या शिवसेनेचा निष्कर्ष आहे। जागा वाटपाच्या चर्चेशिवाय भाजपचे चाणक्य अर्थात अमित शहांनी महायुतीला कानमंत्र दिलाय। नाराज उमेदवारांची तुम्ही सगळ्या प्रकारे समजूत काढा। बंडखोरांवर राज्यातील भाजपच्या नेत्यांनी नियंत्रण ठेवावं। महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आणण्यासाठी एकत्र काम करा। हा सल्ला देण्यामागचं कारण म्हणजे महायुतीमध्ये वाढलेले बंडोबा। जालना मतदारसंघात अर्जुन खोतकर हे शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवार म्हणून जाहीर झालेत, तर त्यांच्यासमोर भास्कर दानवे यांनी बंडखोरी केली आहे। तिथे नांदगाव मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदेंचे सुहास कांदे उमेदवार आहेत, तर त्यांच्यासमोर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे समीर भुजबळ यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय। तिथे नागपूर पूर्व मतदारसंघात भाजपनं कृष्णा खोपडेंना उमेदवारी जाहीर केली आहे, तर त्यांच्यासमोर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आभा पांडे यांनी बंडखोरी केली आहे। तर बेलापूर मतदारसंघात भाजपनं मंदा म्हात्रेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या विजय नाहाटा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय। तर चंदगड मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश पाटील हे उमेदवार आहेत, तर त्यांच्यासमोर भाजपच्या शिवाजी पाटलांनी बंडखोरी केली आहे।
मावळ मतदारसंघामध्ये सुनील शेळकेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्यासमोर भाजपच्या बाळा भेगडेंनी बापू भेगडेंना पाठिंबा दिला आहे. तर दिंडोरी मतदारसंघात नरहरी झिरवाळ हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार असताना शिवसेना शिंदे गटाचे धनराज बहाले यांनी बंडखोरी केली आहे. राजकारणात खरा शत्रू हा प्रतिस्पर्ध्यापेक्षा घरातला किंवा आजूबाजूचा असतो असं म्हणतात. महायुतीमध्ये जागा वाटप कशा प्रकारे होतं आणि कुणाला तिकीट दिलं जातंय यावरून घरातल्या शत्रूंची संख्या ठरणार आहे. आणि या शत्रूंना रोखण्याचं आव्हान शिंदे, फडणवीस आणि अजितदादांसमोर असणार आहे. मुंबईहून अक्षय भाटकरसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. वाटेकरी वाढल्यानं कोणतं महाभारत घडतं याचा प्रत्यय सध्या महाराष्ट्रातली जनता घेते. काही जागांवरचा फॉर्म्युला जाहीर झाला, त्याआधी उमेदवारी याद्या आल्या, पण जागा वाटपाचा तिढा मात्र सुटायला तयार नाहीये. जी गत महायुतीची तीच गत महाविकास आघाडीची सुद्धा. कितीही ताणलं तरी तोडायचं नाही यावर एकमत झालंय, पण काही कळीच्या जागांवरचा वाद मिटायला तयार नाहीये. सेंच्युरी ठोकण्याची तयारी करणारे भिडू तो वाद मिटवणार तरी कसा, हा प्रश्न आहे. पाहुयात राजकीय शोले मधला हा स्पेशल रिपोर्ट. वाजत गाजत शक्ती प्रदर्शन करत निवडणुकीसाठी अर्ज भरायला सुरुवात तर झाली, पण जागा वाटपाचं घोडं मात्र अजूनही अडलेलंच आहे. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वाद हाताबाहेर गेल्यानंतर शरद पवारांनी सूत्र हाती घेतली आणि वाद मिटल्याचं जाहीर करण्यात आलं. मोठा भाऊ आणि छोट्या भावाचा वाद बाजूला ठेवत महाविकास आघाडीत प्रत्येकी 85 जागांवर एकमत झालंय. पण शतक गाठण्याची काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतली स्पर्धा काही संपली नाहीये. अजून हो असं आहे की अजून काही ओव्हर शिल्लक आहेत नाही खेळायच्या. 85 पर्यंत आम्ही आलोय, सेंचुरीला 15 पाहिजेत ना, आणि अजून जवळजवळ 25 ओव्हर खेळायचे शिल्लक आहेत. 2 षटकार मारले आणि एक तर सेंचुरी होईल ना. ही मुंबई क्रिकेटची पंढरी आहे, लक्षात आहे ना. इथे वानखेडेवरती मुंबईत कोण कधी सेंचुरी मारेल सांगता येत नाही. निश्चितच काँग्रेसचा वाटा त्यामध्ये अधिकचा राहील. 105 पर्यंत काँग्रेस राहील. साधारणतः 100-105च्या दरम्यान राहील असं एकूण या सगळ्या चर्चेमध्ये आम्हाला दिसते. काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये अजूनही काही जागांवरून रस्सीखेच सुरू आहे. त्यात रामटेक, सोलापूर, सांगोला, पंढरपूर, औसा, नांदेड उत्तर, वांद्रे पूर्व, धारावी, भायखळा या जागांचा समावेश आहे. काल ठाकरेंच्या पक्षाकडून जी यादी समोर आणण्यात आली त्यानंतर त्यांनी असंही म्हटलं की त्यामध्ये काही सुधारणा करण्यात येईल म्हणून. बरोबर आहे ना, त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी काही नावं त्याच्यात टाकलेली होती, ते सुधार करायचं त्यांनी मान्य केलेलं आहे. दक्षिण सोलापूर आहे, राष्ट्रवादीकडून पंढरपूर आहे, तिकडे औसा आहे, आमचं नांदेड नॉर्थ आहे. अशा 7-8 जागेंचा जो होता इश्यू तो आम्ही मांडलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने रामटेकमधून विशाल बरबटेंची उमेदवारी जाहीर केली आहे, पण ती जागा काँग्रेसच्या राजेंद्र मुळक यांना मिळावी यासाठी सुनील केदार यांनी थेट मातोश्री गाठलं. सोलापूर दक्षिणमधून ठाकरेंचे अमर पाटील रिंगणात उतरले आहेत, पण हा पारंपरिक मतदारसंघ असल्याचं सांगत काँग्रेसने तिथला दावा अजूनही कायम ठेवलाय. सांगोल्यात शेकापने बाबासाहेब देशमुखांना रिंगणात उतरवलं असतानाच ठाकरेंनी दीपक साळुंखेंना उमेदवारी दिल्यानं खटका उडालाय. त्यावर शेकापच्या जयंत पाटील यांनी मवियालाच खरमरीत इशारा दिलाय. तर रोहित पवारांनी राष्ट्रवादीची मदत शेकापच्या उमेदवारालाच असेल असे संकेत दिले. देशमुख परिवाराचं काम हे तसं फार मोठं आहे त्या भागामध्ये, आणि त्यांचं कार्य मोठं असल्यामुळे याच्या आधीसुद्धा त्यांच्या प्रचारासाठी नाही तर त्यांच्या एखाद्या सभेसाठी मी गेलोय, पवारसाहेब गेलेले आहेत. आता आमच्या नेत्यांचं माहीत नाही, पण उद्या जर वेळ पडली तिथं मी डॉक्टर बाबासाहेब देशमुखांना फार जवळून ओळखतो. त्यांनी जर मला बोलावलं तर नक्कीच त्यांच्या प्रचारासाठी मी जाईल. मुंबईत महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा ठाकरेंची शिवसेना लढवणार आहे. वर्सोवा आणि भायखळा 2 जागांवर अजूनही तिढा कायम आहे. महाविकास आघाडीमध्ये मुंबईतील कुलाबा, भायखळा, वर्सोवा, धारावी, वांद्रे पूर्व, कुर्ला
अणुशक्तीनगर अशा काही 6 ते 7 जागांवर तिढा होता. यातल्या जवळपास जागांचा तिढा हा सुटलेला आहे. फक्त भायखळा आणि वर्सोवा या 2 जागांचा तिढा अजूनही कायम आहे आणि या दोन्ही जागांवर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांनी दावा केला आहे. वाद मिटवून एकोप्याने लढण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत तडजोडीची तयारी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेने केली आहे. आज बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे. फार आता घोळ घालून चालणार नाही. शेवटच्या क्षणी सुद्धा काही मतदारसंघामध्ये अदलाबदल होऊ शकते आणि ती होणं गरजेचं असतं. ती सुद्धा होईल. त्यावर सुद्धा चर्चा सुरू आहेत. त्याच्यामुळे ती 85-85 तुमची बेरीज चुकली, याच्यात कशाला जात आहे तुम्ही? महाराष्ट्रामध्ये आम्ही 175 जागा जिंकू हीच आमची बेरीज आहे. सर्वाधिक जागा लढवण्यासाठी झगडणाऱ्या काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये पवारांच्या मध्यस्थीने का होईना पण तडजोड झाली आहे. पण त्या तडजोडीमुळे बंडखोरीचा अंकुर फुलणार नाही याची काळजी मात्र मवियाला घ्यावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. लोकसभेला राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा देत आपल्या कार्यकर्त्यांची फौज भाजप मागे उभी केली होती. तेही जाहीर घोषणा करून येत्या निवडणुकीला मात्र मनसे स्वबळावर लढतीये. असं असलं तरी अनेक मतदारसंघांमध्ये मात्र भाजपची मनसेला अप्रत्यक्ष मदत होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. काय आहे त्यामागचं कारण? पाहुयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट. भाजप मनसे साटलोट, काय खरं काय खोटं, कुठे हात मिळवणी, कशी मतांची जुळवणी, शड्डूही ठोकणार, मदतही करणार. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. यावेळी मात्र राज ठाकरेंनी स्वबळाची चूल पेटवत राजकीय युद्ध धगधगत ठेवलंय. तरीही महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी भाजप आणि मनसेमध्ये अंडरस्टँडिंग असल्याची चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे मात्र काही ठिकाणी मनसे आणि भाजपमध्ये कडवी झुंज होणार आहे. माहीममध्ये राज ठाकरेंचे पुत्र अमित, शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत रिंगणात आहेत. भाजप कार्यकर्ते अमित ठाकरेंना मदत करण्याची शक्यता आहे. तर आदित्य ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या वरळीतही भाजप मनसेच्या मदतीला जाण्याची शक्यता आहे. वरळीमध्ये आदित्य ठाकरे संदीप देशपांडे यांच्यामध्ये लढत होतीये, तर वरळी शिंदेंच्या सेनेला सुटण्याची शक्यता व्यक्त होतीये. वरळीतील भाजप कार्यकर्ते मनसेला मदत करणार असल्याची चर्चा आहे. त्या लोकसभा निवडणुकीमध्ये केलेल्या मदतीची जाणीव ठेवून भाजपा मनसेला मनोमन पाठिंबा देईल अशीच चिन्ह आहे. कारण कदाचित 1-2 दिवसामध्ये अशी भूमिका जाहीर होऊ शकते की महायुतीचा धर्म म्हणून जरी आम्ही आमच्या उमेदवाराचा प्रचार करत असू तरी आमच्या हृदयाने किंवा मनाने आम्ही मनसेच्या उमेदवारांसोबत आहोत अशी भूमिका जाहीर झाल्यास आश्चर्य वाटायला नको. केलेल्या मदतीची जाणीव ठेवणं भाजपाला क्रमप्राप्त वाटतं. असाच काहीसा सूर त्या पक्षाच्या नेत्यांशी बोलल्यानंतर दिसायला लागलेला आहे. तर शिवडीतही भाजपचे स्थानिक कार्यकर्ते मनसेलाच मदत करणार असल्याचे तर्क लढवले जात आहे. बाळा नांदगावकर विरुद्ध अजय चौधरी किंवा सुधीर साळवी अशी ही लढत शिवडीमध्ये होऊ शकते. शिवडीतून महायुतीने अद्याप उमेदवार दिलेला नाही. शिवडीतही भाजप कार्यकर्ते मनसेच्या इंजिनाला मदत करण्याची शक्यता आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी भाजप मनसेच्या मदतीला धावून जाण्याची शक्यता असली तरी काही ठिकाणी मात्र भाजप आणि मनसेमध्ये कडवी झुंज होण्याची शक्यता आहे. ते मतदारसंघ कुठले आहेत तेही पाहू. ठाणे शहरमध्ये भाजपचे संजय केळकर विरुद्ध मनसेचे अविनाश जाधव यांची लढाई आहे. तर घाटकोपर पश्चिममध्ये राम कदमांशी मनसेच्या रमेश चुक्कल यांची लढाई होणार आहे. वेलापुरात मंदा म्हात्रे यांना मनसेचे गजानन काळे आव्हान देणार आहेत. नाशिक पश्चिममध्ये लढण्यासाठी इच्छुक असलेले भाजपचे दिनकर पाटील मात्र मनसेत प्रवेश करणार आहेत. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे गॅलरीतून एकमेकांना मदतीचा हात देण्याचा इतिहास फार जुना नाहीये. त्यातही काही वर्षांपासून एखादा अपवाद सोडला तर राज ठाकरे आणि भाजपचा एकमेकांना सॉफ्ट कॉर्नर असतोच. यावेळीही काही ठिकाणी भाजप आणि मनसेचे कार्यकर्त्यांचा भर चौकामध्ये एकमेकांच्या विरोधात आवाज घुमेल, पण गुपचूप आणि कोपरा सभांमधून कसलाही आवाज न करता एकमेकांना मदत करतील असंही दिसतंय. कॅमेरामन सचिन शिंदे, सराज सुरणे, एबीपी माझा, मुंबई. चला तर मग आजच्या भागात इथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटणार आहोतच. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.